तर अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यामुळे आता नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या संबंधी अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर। इम्तियाज, आता जरंडेश्वर कारखान्याच्या पाण्यामुळे तिळगंगा देखील प्रदूषित होतीये, यामुळे कुमठे, आसरे, कोरेगावकर हैराण झालेत। काय अधिक अपडेट या संदर्भात? जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा कोरेगाव तालुक्यामध्ये येतोय आणि तिळगंगा ही या जरंडेश्वरच्या निघालेल्या मळी मिश्रित पाण्यामुळे मैली झाली आहे। त्यामुळे आता तिळगंगाला मैली कोणी केलंय, काय केलंय या संदर्भामध्ये स्थानिक कुमठे ग्रामस्थ देखील नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारी करतायत। कोणीही तक्रार करण्यासाठी त्या ठिकाणी धाडस करत नाहीये। मात्र दबक्या आवाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला याचा त्रास होतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे प्रदूषित पाणी आता आमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। त्यामुळे आता आम्हालाच कुणीतरी न्याय द्या असे हात त्या कोरेगावच्या कुमठे ग्रामस्थांनी केलेले आहे आणि या संदर्भातच याची विचारणा करण्यासाठी मी आता सध्या प्रदूषण विभाग मंडळाकडे या ठिकाणी आलेलो आहे। प्रदूषण विभाग मंडळाच्या कार्यालयातूनच मी या ठिकाणी लाईव्ह देतोय। प्रदूषण अमोल सातपुते उपप्रादेशिक अधिकारी या ठिकाणी यांचं कार्यालय आहे आणि या प्रदूषण विभागाचं हे कार्यालय असतानाच या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही ज्यावेळी ही माहिती समोर आलेली आहे त्यावेळी आम्ही त्याच घटनास्थळावर गेलोय आणि त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण अहवाल सादर केलाय। मात्र संबंधित अधिकारी जे आहेत या विभागातले ते प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय कुठलीही प्रतिक्रिया आम्हाला देता येणार नाही असा त्यांनी या निमित्तानं खुलासा देखील केलेला आहे। मात्र कारवाई नक्की माहिती घेतल्यानंतर होईल असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। नक्कीच इम्तियाज, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर जरंडेश्वर कारखान्याच्या पाण्यामुळे आता तिळगंगा प्रदूषित झाली आहे। दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आता कुमठे, आसरे, कोरेगावकर हे हैराण झालेत। यावरती नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। बंदोबस्त केला पाहिजे पाण्याचा कारखानदारांनी। यात म्हणजे माणसाला पण अपायकारक आहे, रोगराई म्हणा येते, पुन्हा जनावरांना धोका आहे, मासे म्हणा किंवा काय अनेकही असेल, पुन्हा वास येतोय शेजारी। आता आम्ही इकडे एक लांब आहे, आम्हाला नाही वास, जवळच्या माणसाला घाणीमुळे आजारही पडायचं प्रमाण जादा होणार। बरोबर आहे, म्हणजे त्याने पाण्याचा बंदोबस्त केला पाहिजे। तर जरंडेश्वर कारखान्याच्या पाण्यामुळे सध्या इथले स्थानिक नागरिक हे त्रस्त झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।